बालाजी पेट्रोल पंपावर इंधनासाठी नागरिकांच्या अर्धा किलोमीटर रांगाचा रांगा। आज दिनांक 19 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगवी येथे 3 पेट्रोल पंप असून 2 पेट्रोल पंपावरती डिझेलवर व पेट्रोलवर उपलब्ध नसल्या कारणाने बालाजी पेट्रोल पंपावरती नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। सकाळी 7 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत ही गर्दी दिसून येत होती। संतप्त नागरिकांनी उन्हामध्ये उभे असल्याकारणाने काही पेट्रोल पंप संचालकांच्या व कर्मचाऱ्यांच्या अंगावरती सुद्धा जाऊन त्रास पेट्रोल पंप कर्मचारी व संचालकाला सहन करावा लागला। काही वादविवाद होऊ नये म्हणून स्वतः संचालक सुद्धा पंपावरती हजर होते। काही नागरिकांनी मोदी सरकारविरोधात बोलण्यास सुरुवात केली होती। पेट्रोल पंप संचालक आणि सर्वांना सारखेच डिझेल आणि पेट्रोल वाटप केले असून जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत वाटण्यात येईल असेही संचालकांनी माध्यमाशी असे बोलताना सांगितले। तसेच शहरातील बालाजी पेट्रोल वाढत्या उन्हाच्या तडाख्यातही वाहनधारकांची अर्धा किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लावून इंधन भरण्यासाठी प्रतीक्षा केली। दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक वाहनांची मोठी वर्दळ असल्याने पेट्रोल पंप परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। उन्हामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला असताना इंधन भरण्यासाठी लोक तासनतास थांबत असल्याचे दिसून आले। दरम्यान पेट्रोल पंप व डिझेलच्या संभाव्य तुटवड्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यासाठी गर्दी केल्याची चर्चा परिसरात सुरू होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असल्याने पाहायला मिळाले। मध्ये आपलं स्वागत आहे। आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगवी या ठिकाणी जवळपास 3 पेट्रोल पंप आहेत आणि सकाळच्या 7 वाजेपासून बालाजी पेट्रोल पंप लाडसांगवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि 2 पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्या कारणाने या ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आणि कशा पद्धतीनं पेट्रोल संचालक जे आहेत कसा सामना नागरिकांसोबत करावा लागतो त्या ठिकाणी आपल्यासोबत संचालक आहेत। काय सांगायला या ठिकाणी तुम्ही सकाळपासून नागरिकांसोबत कशा पद्धतीने सामना करतात? काय लोक अंगावर येतात आणि आम्ही 500 रुपयाचं पेट्रोल आणि 2000 रुपयाचं डिझेल याप्रमाणे वाटप करत आहोत। तरी सर्व जणांना, प्रत्येक शेतकऱ्यांना हे डिझेल पुरेसं नाहीये आणि पुरेसा माल येत नसल्यामुळे सगळ्यांना ही अडचण निर्माण झालेली आहे। या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून गर्दी पडलेली आहे। सकाळी 7 वाजेपर्यंत चालू केलेलं आहे तरी आतापर्यंत आता माल संपत आलेला आहे। आमचा माल संपल्यानंतर आम्ही बंद करून टाकणार। नंतर स्टॉक येणार आहे का? नंतर स्टॉक येईल किंवा नाही हे सांगता येणार नाही। या ठिकाणी संतप्त नागरिक आहेत। सकाळपासून तुम्ही या ठिकाणी पेट्रोल डिझेल घेण्यासाठी उभा हो, काय तुमची परेशानी चालू आहे? भरपूर परेशान म्हणजे डिझेल भेटणं, पाणी भेटणं, पिवायला डिझेल जेवणाची आहे। डिझेल भेटलं म्हणून परेशान काय करता? तुमची मागणी काय 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 डिझेल पाहिजे आम्हाला शेतकऱ्याला, शेतीसाठी शेतीची आली। मोदी सरकार जे आहे याच्यामुळे इतर परिस्थिती डिझेल पेट्रोलची ना फक्त मोदी सरकारमुळे तरी चालू होते। फक्त गावात 3 पंप असून कुठे डिझेल भेटायला काही भेटायला रांगातील फक्त पहा। सकाळपासून आम्ही सकाळच्या 8 वाजेपासून गेले हो, अजून चाळीस अजून नंबर बी येणार ना, काहीच नाही ना। अजून काय काय म्हणते मोदी सरकारमुळे कोण म्हणतो मोदी तसं नाहीये। आजची परिस्थिती मोदीच्या परफॉर्मन्स परत होणार या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होत आहे। 2 पेट्रोल पंप लाडसांगवी सर्कलमध्ये या ठिकाणी बालाजी पेट्रोल पंपवरती भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। काय सांगा? आता नागाटीसाठी डिझेल पेट्रोलला डिझेल लागणारच आहे तरी शेतकरी डिझेल नाही सांगते। आता सध्या आता लगेच स्टॉक संपणार म्हणते। स्टॉक संपण्याचा जो माल आहे तो सकाळपासून नागरिक उभे आहेत। 3 तास झाले नंबर हो, मिळाले पण 3 तास झाले डिझेल मिळेल नाही 2000